मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार तर परवा नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा। गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। गीतेंच्या मंथरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ। कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। आज नंदनवन बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। कोकणची जागा बिनविरोध। आता रायगडचा पालकमंत्रीपदाचा शब्द विसरून चालणार नाही। गोगावले पालकमंत्री व्हावे, तटकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू। उदय सामंत यांची माहिती। तर एकत्र बसून निर्णय घेऊ, तटकरेंची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीत मतफुटी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी। नागपूरमधील भाजपचे नगरसेवक 3 दिवस गोवा मुक्कामी। गोवा दौऱ्यानंतर 15 जूनपासून रामभाऊ म्हाळगीतील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार। विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अमरावती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णय कायम। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रावरील त्रुटींच्या आरोपांनंतर अर्ज केला होता रद्द। जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या बंडखोर नगरसेविका रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम असल्यानं आम्हाला याचा फायदा होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडे यांची प्रतिक्रिया। जळगाव विधान परिषदेतील शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांची प्रतिक्रिया। पक्षाकडून आज ना उद्या संधी मिळेल। राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांना न मिळाल्यानं समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया। भुजबळांनी मंत्रिपद मिळावं मला, यासाठी प्रयत्न केले, समीर भुजबळ यांचं वक्तव्य। 1 तासात समीर भुजबळ यांना मंत्री करा, त्यानंतर राज्यसभेचा अर्ज भरतो। छगन भुजबळ यांनी ठेवलेली ही अट नाकारण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळ यांचं मंत्रिपद आणि छगन भुजबळ यांचं राज्यसभेवर जाणं फिसकटलं। 2017-2019 मध्ये तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीला वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफी मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। व्हिडिओत हाके यांची एका मोठ्या नेत्यावर टीका, तर हाकेंचा आरोप भुजबळांकडे असू शकतो। नवनाथ वाघमारे यांचा आरोप। भुजबळ माझे गुरु, त्यांच्याबद्दल बोलणार नाही, मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू। मोडून तोडून व्हिडिओ दाखवले, लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं शिवसेनेचे मंत्री नाराज। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर शिंदेंच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला असेल। सातारा झेडपीतील नाट्याचा राग काढण्याची हीच वेळ। सांगली सातारा विधान परिषदेवरून जयंत पाटील यांचा टोला। पंतप्रधान मोदी आज नवा महाविक्रम नावावर करणार। सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम मोडीत काढणार। पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकलं। नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण, पण त्यांना नेहरूंची बरोबरी करता येणार नाही। या काळात देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा टोला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एनटीए कार्यालयाला भेट। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून नीट परीक्षेचा आढावा। 21 जून रोजी होणारी फेरपरीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या सूचना। सर्व राज्यांशी परीक्षेबाबत समन्वय साधला जाणार, प्रधान यांची माहिती। पक्षानं माझ्याकडे आमदारकीचा राजीनामा मागितला नाही। आमदारकीच्या राजीनाम्याच्या चर्चांवर इद्रिस नाईकवाडी यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्तानं माझ्यावर जबाबदारी सोपवल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात बदल। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आज ऐवजी उद्या होणार, तटकरेंची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनडीएची बैठक बोलावली। राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणा यांच्याकडून पूर्णविराम। भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणा यांची पोस्ट। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। कर्जतमधील 20 नगरसेवकांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, तर वरळीतील माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आता शिंदेंच्या शिवसेनेत सामील। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवर व्यक्त केला विश्वास। शिवसेनेच्या आक्रमक आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांचा कल वाढला, भोंडेकरांची प्रतिक्रिया।
उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश गरीब कुटुंबांना दिलासा देणं होता. तीच योजना आता आर्थिक ओझं बनत चालली आहे. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. स्वस्त इंधन हा गरीब कुटुंबाचा हक्क आहे, त्यावर गदा आणू नये, जयंत पाटील यांची मागणी. सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर आली आहे. नंतर 2 वर आणून मग 0 वर आणतील. उज्ज्वला सबसिडीवरून वडेट्टीवार यांचा केंद्रावर निशाणा. काँग्रेसनं चूल बंद करून गॅसकडे नेलं. आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेईल, वडेट्टीवारांचा टोला. सरकारनं उज्ज्वला योजना बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही. उज्ज्वला योजनेसारखा प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतही सुरू. उज्ज्वला योजनेवरून रोहित पवार यांची ट्विट करत सरकारवर टीका. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट. तृणमूल काँग्रेस पक्षात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा. धान घोटाळ्याच्या चौकशीसाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं पत्र. गडचिरोलीतील जयंबे राईस मिलनं कोट्यवधींचा धान घोटाळा केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी बनावट सहीचं पत्र मंत्रालयात गेल्यानंतर पटोले आक्रमक. आमदार संजय गायकवाड यांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस. भाजपच्या विजयराज शिंदे यांचे वकील असीम सरोदेंमार्फत नोटीस. आदिवासी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा विजयराज शिंदेंवर केला होता आरोप. पुण्यातील रेव्ह पार्टीवरून रोहिणी खडसे यांचा पुणे पोलिसांवर निशाणा. प्रांजल खेवलकर केसमध्ये पुण्यातील प्रकरणात वेगळी भूमिका का? 178 पैकी फक्त 29 जणांची टेस्ट, बाकीच्यांना सोडलं, रोहिणी खडसे यांचा आरोप. पुण्याच्या रेव्ह पार्टीत 156 तरुण तरुणी होते. केवळ 78 जणांवरच एफआयआर का? उरलेल्या 78 जणांना कुणाच्या सांगण्यावरून सोडलं? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. तर श्रीमंतांच्या मुलांना सोडलं, गरिबांच्या मुलांवरच कारवाई का केली? वडेट्टीवारांची टीका. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा. राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. सांगलीत ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास सोडून द्यावा ही विनंती. गरज नसताना सरकार जबरदस्ती करेल तर विरोध करणार. प्रामाणिक शेतकरी रस्त्यावर आलेत. सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाईवेळी गोंधळ. एफडीएच्या अधिकाऱ्यांना धमकी देत अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. गुटखा भरलेला ट्रक पळवून नेल्याचा प्रकार. वाळूज परिसरातील रहीमपूर इथली घटना. मुंबईतील डिलाईल रोड परिसरात सलग 4थ्या दिवशी रात्री वीज पुरवठा खंडित. ट्रान्सफॉर्मरवरील वाढत्या लोडमुळे ही समस्या उद्भवत असल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. उल्हासनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील समस्यांवर बैठक. रस्ते, पाणी पुरवठा आणि नालेसफाईच्या प्रश्नांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे मांडल्या तक्रारी. पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्याची मागणी. पुण्यातील टिंगरेनगर परिसरात पिंपळाचं झाड अचानक रस्त्यावर कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही. अग्निशमन दलानं तातडीनं झाड बाजूला केल्यानं वाहतूक पूर्ववत. पुणे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीला अटक. मोहम्मद फैज फारुख शेख याच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सचिन घायवळच्या पोलीस कोठडीत वाढ. सचिन घायवळ आणि निलेश घायवळ एका विशिष्ट ॲपच्या माध्यमातून संपर्कात. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती. नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर मनसैनिकांचं अर्धनग्न आंदोलन. शालेय गणवेशासाठी 240 रुपयांचा तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप. तर गणवेशाच्या अनुदानात कोणतीही कपात केली नाही. मंत्री दादा भुसे यांची माहिती. राज्यातल्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार. वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार. विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार. मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या केंद्राकडे पाठपुराव्याच्या आश्वासनानंतर निर्णय. 2 दिवसापासून सुरू होतं आंदोलन. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता. नैऋत्य मोसमी वारे रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये मुक्कामी. 15 जूनपासून मान्सूनचा जोर ओसरण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये हंगेवाडी आणि बोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. 150 हेक्टरवरील डाळिंब पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. बैल दगावल्यानं शेतकऱ्यावर पत्नीलाच नांगराला झोंपण्याची वेळ. लातूरच्या देवणी तालुक्यातील बांबळी गावातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर. रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत विशेष मदत करण्याची मागणी. बैल घ्यायला, बियाणं घ्यायला पैसे नाही. लातूरच्या देवणीत बांबळी गावातील शेतकऱ्याची करुण कहाणी. तर वीज पडून मृत्यू झालेल्या बैलासाठी प्रशासनाकडून 32,000च्या मदतीची तरतूद. धाराशिवच्या सिरसावमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान. 1.5 एकरावरील कांदा चिखलात नासल्यानं शेतकरी अडचणीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासकीय मदतीची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील कलपाथरी गावात एका घराला भीषण आग. अन्नधान्यासह घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक.
आगीचं कारण अस्पष्ट.